आज आपण बनवतोय हैदराबादी मटन दम बिर्याणी। त्यासाठी आपण अर्धा किलो मटन घेऊन त्याला हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। 3-4 मिडियम आकाराचे कांदे घेऊन त्याचा बिरिस्ता बनवायचा आहे। आता मटणाला हे दिलेले सर्व साहित्य लावून घ्यायचे आहे। छान मॅरिनेशनसाठी हे ठेवून द्यायचे। एकतर तुम्ही रात्रभर मॅरिनेशनसाठी ठेवू शकता किंवा तुम्ही 1 तासासाठी ठेवू शकता। एका साईडला आपण अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे। तो तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी बाजूला ठेवायचा। एका कढईमध्ये आपण तेल घालून हे मॅरिनेशन केलेले मटण घालून घ्यायचे, छान परतून घ्यायचे। यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, फक्त तेलामध्ये आपल्याला हे छान परतायचं आहे। छान वाफलवून परतून झाले की मग याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे। एका पातेल्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये जरा जास्ती मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत आणि ते पाणी उकळायला ठेवायचं आहे। आता हे आपण मटण छान शिजवून घ्यायचे आहे। विदाऊट पाण्याचे शिजवून घ्यायचे आहे आपल्याला हे मटण। आता आपण तांदूळ घालून घेतला आहे, तो शिजवूनही घेतला आहे, फक्त तो 80 ते 90% शिजवायचा आहे, जास्ती शिजवायचा नाही आहे। आता तो एका जाळीवरती पाणी काढून घ्यायचे, त्यामध्ये गार पाणी शिंपडून घ्यायचे। आता आपल्याला हे मटण शिजलेले आणि आपला तांदूळ ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आपण छानपैकी याची लेअरिंग करून घ्यायची आहे। लेअरिंग असे सुंदर करायचे आहे। त्यावरती जरासा कलरही घालायचा आहे। आता आपल्याला याला दम द्यायचा आहे, त्यासाठी आपण दाखवल्याप्रमाणे दम द्यायचा आणि साईडला पातेल्याच्या असं कणिक लावायची, म्हणजे त्याचा दम एकदम छान परफेक्ट बसतो। आता 20 मिनिटं ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे आणि ते 20 मिनिटानंतर तयार आहे आपली चविष्ट अशी बिर्याणी। तुम्हीही नक्की तयार करून बघा आणि मला नक्की सांगा। थँक्यू।